नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ना टिफिनला देण्यासाठी बटाटा आणि मटारची मिक्स भाजी पाहणार आहोत. सुकी भाजी, बटाटा आणि मटारची मिक्स सुकी भाजी टिफिनला देण्यासाठी खूप छान होते. तुम्हाला दिसतच असेल फोटोत किती छान कलर ते आलेला आहे. टेस्टला पण खूप छान झालेली आहे. तर मग ही भाजी मी कशी केली पाहिजे, चला तर मग पाहूया आपण ही भाजी कशी केली ती. तर ही तुम्ही ना ह्याची ग्रेव्ही करून पण करू शकता, पण मी इथे ग्रेव्ही केलेली नाही, फक्त टोमॅटोची प्युरी करून घेतली आणि कांदा आपण तसाच टाकणार आहोत. तर इथे मी साहित्य काय काय घेतलं आहे, मटार घेतलेत सोलून, नंतर आपलं कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतली, कांदा घेतला एक मोठा कट करून, एक टोमॅटो मिक्सरवर अशी त्याची प्युरी करून घेतली, नंतर मटार सोलून घेतला आहे, जिरे घेतले, तर हळद घेतली, काळं तिखट घेतले, मोहरी घेतली, लाल तिखट घेतले थोडं कलरसाठी, कांदा लसूण मसाला घेतला आहे, मीठ घेतलं आहे, धने जिरे पूड, गरम मसाला आणि लसण आणि अद्रकची पेस्ट घेतलेली आहे. आणि एक बटाटा ना मोठा कट करून पाण्यात ठेवलेला आहे असा. तर तुम्ही बटाट्याचं साल काढू शकता, मी काढलेलं नाही आहे बटाट्याचं साल. तर इकडं कढईत तेल गरम करायला ठेवले, एक अंदाजेच 2-3 चमचे, तुम्हाला किती तेल हवे त्या हिशोबाने. आणि जरा जास्तच तेल टाकायचं म्हणजे छान दिसते, कलर पण छान येतो, तेल पण येतं आपल्या भाजीला. म्हणून आपलं तेल गरम झालं की मोहरी टाकली, मोहरी तडतडली की जिरे टाकले, जिरे फुलले की लसण आणि अद्रकची पेस्ट टाकली. ते लसण अद्रकची पेस्ट चांगली मिक्स करून घेऊन त्याच्यात आपण कांदा टाकूया, कट केलेला एक मोठा कांदा कट करून टाकलेला आहे मी. तर आता हे चांगलं मिक्स करून घेऊया तेलात. आता गॅस आपण मोठाच ठेवलेला आहे, का तर कांदा आपला मऊ व्हावा म्हणून. आपल्याला लाल करायचं नाही जास्त, पण मऊ करायचं आहे. तर कांदा टाकला आपण की आपण याच्यात कढीपत्ता टाकूया. तर आणि आपण ना ह्याच्यात मीठ ना आत्ताच टाकूयात. मी कधी पण मीठ कांद्याबरोबरच टाकते, नंतर भाजीत एकदमच सगळं टाकले, नंतर भाजीत नाही टाकलं आणि लागलं पण नाही तेवढं परफेक्ट झालं भाजीला मीठ कांद्याबरोबर. आणि कांद्याबरोबर मीठ टाकलं ना म्हणजे आपला कांदा ना लवकर शिजतो, असा मऊ होतो लवकर. तर मग मी कढीपत्ता टाकल्यास थोडं मिक्स करून घेतला कांदा आणि कढीपत्ता, आणि आता मग मीठ टाकते. तर एवढं मीठ आपल्या भाजीला परफेक्ट होते. आता मीठ टाकलं, चांगलं हलवून घेऊया आपण आणि एक 1 ते 1.5 मिनिट चांगलं असं त्याला आपण तेलात आणि मिठात आपला कांदा मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेऊया 1 मिनिटभर, आणि नंतर टोमॅटो टाकूयात. तर 1-1.5 मिनटं आपला कांदा मऊ झाला आहे, तुम्ही पाहू शकता. आता मी टोमॅटोची प्युरी टाकते, आणि आता ही टोमॅटोची प्युरी टाकल्यास पण चांगलं मिक्स करते, आणि ही प्युरी पण तेलात 1-1.5 मिनटं. टोमॅटोला काही जास्त वेळ लागत नाही, 1 मिनटं जरी परतली तरी आपली चांगली तेलात शिजते टोमॅटोची प्युरी. तर मी त्याला 1 मिनटं तेलात चांगलं परतीलं, आणि 1 मिनटानंतर दाखवते तुम्हाला तेलात चांगलं परतल्यानंतर. आता ना 1 मिनिट झालं, आपल्या टोमॅटोची प्युरी चांगली ही झाली त्याला. आता याच्यात आपण कोरडे मसाले टाकूया. तर गरम मसाला टाकला, धने जिरे पूड टाकली, आपलं काळं तिखट घरी बनवलेलं ते टाकलं, हळद टाकली, नंतर थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे मी कलरचं चांगलं यावं म्हणून, नंतर कांदा लसूण मसाला, आणि हे सर्व ना चांगलं मिक्स करून घेते मी तेलात. आता गॅस बारीक करायचा, मसाला टाकताना गॅस बारीक करायचा, नाही तर मसाले करपतात. तर गॅस आता बारीक केला आहे मी. आता मसाले चांगले 31 सेकंद चांगले परतायचे तेलात, आणि मसाले चांगले परतले की नंतर आपण फोडणीत कोथिंबीर टाकली नव्हती थोडी, म्हणून आत्ता टाकते थोडी. मी वरून पण नाही टाकली, नंतर एवढीच टाकली नंतर फोडणीत. आता मटार जे सोलून ठेवलेले आहेत ना आपण, ते मटार टाकूयात, आणि हे मटार ना चांगला मसाला त्याला कोट व्हावा आपल्या मटारला, म्हणून चांगलं मिक्स करून घेऊया आधी मटार आपण मसाल्यामध्ये. आणि नंतर मटार परतल्यानंतर चांगले तेलात मसाल्यात, नंतर आपण जे बटाट्याच्या फोडी पाण्यात ठेवले होत्या ना त्यातलं पाणी काढून टाकायचं, आणि त्या फोडी फक्त आपल्या ह्या मसाल्यात टाकायच्या. आणि बटाट्याच्या फोडी टाकल्यास पण 31 सेकंद चांगलं तेलात आणि मसाल्यात बटाटा आपलं चांगलं परतून घ्यायचं. तर मी ना आपलं बटाटा शिजण्यासाठी ना दुसऱ्या शेगडीवर तोपर्यंत 1-1.5 वाटी पाणी गरम करायला ठेवले. आता अंदाजेच घेतले, 1-1.5 वाटी असेल अंदाजे पाणी, कारण तेवढं पाणी लागतं आहे आपल्या बटाटा शिजायला, फोडी भरपूर आहेत आपल्या. तर तुम्हाला जर रस्सा भाजी करायची असेल, तुम्ही या पाण्याचं प्रमाण जास्त वापरून या स्टेजला अशीच रस्सा भाजी करू शकता, पण मला सुकी भाजी करायची टिफिनला देण्यासाठी. तर मी ना आता एक चांगलं कोट करून घेतलं, आणि जे गरम पाणी करायला ठेवलं होतं ना 1-1.5 वाटी, ते गरम पाणी आता मी याच्यात टाकते.
गरम पाणी टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घेते आपलं भाजी सर्व बाजूनी. आता मीठ काय टाकण्याची आपल्याला आवश्यकता नाही, आपण सुरुवातीलाच टाकलं होतं आणि मी कोथिंबीर पण नाही वरून टाकत. तर आता आपल्याला काहीच नाही टाकायचं. आता असंच छान आता उकळी फुटलेली आहे गरम पाणी असल्यामुळे. लवकरच मी आता गॅस बारीक करते आणि गॅस बारीक करून त्याच्यावर झाकण टाकून एक 7 ते 8 मिनटं आपलं बटाटं शिजून देते. तर तुम्ही पाहू शकता एक 8 मिनटं लागलं आपलं बटाटं शिजण्यासाठी. मी चेक केलं तर एकदा काढून झाकण. तर बटाटे शिजले, आपलं मऊ झालं आहे चांगलं, पाणी पण आटलं आहे आपलं. आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि गॅस बंद करते मी आता. तर मग बटाटे झाले शिजले, मी मॅश करून पाहिलं. तर मग कशी झाली आपली भाजी ती नक्की सांगा. टिफिनला देण्यासाठी आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशी टिफिनला देण्यासाठी अशा प्रकारे भाजी नक्की करून पहा. खूप छान होते, दिसती पण छान, वास पण छान येते आणि टेस्टला पण खूप छान झाली आहे आणि करायला पण सोपी आहे. तर कशी वाटली भाजी ती नक्की सांगा.